हार्दिक पांड्या तर कोणत्या टीम मध्ये जाणारच आहे. एक तर सीएसके मध्ये जाईल, एक तर दिल्ली मध्ये जाईल, एक तर कोलकाता मध्ये जाईल, पण जाईल 100%. आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे की हार्दिक पांड्या नेमकं कोणत्या टीम मध्ये जाणार आहे. तर हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. हार्दिक पांड्यावर पूर्ण चर्चा करू आपण आज. तर भाऊ, पहिली अशी न्यूज येते की सीएसके चेन्नई सुपर किंग्स हार्दिक पांड्याला घेण्यासाठी एकदम उत्सुक आहे. आणि हार्दिक पांड्याला घेण्यासाठी ते डेव्हाल्ड ब्रेव्हिसला पण आणि शिवम दुबेला पण आणि अजून 10 करोड रुपये देणारा पण तयार आहे. पण मुंबई इंडियन्सला काय पाहिजे? मुंबई इंडियन्सला हे नाही पाहिजे. मुंबई इंडियन्सला पाहिजे आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे. आता आयुष म्हात्रे तुम्हाला तर माहितीच आहे, सीएसकेच्या काय टॉप क्लास बॅट्समन आहे, मुंबईचाच प्लेअर आहे ना, लोकल प्लेअर आहे. आणि तो मुंबईला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आयुष म्हात्रे ते द्यायला बिलकुल तयार नाही सीएसके वाले. त्यांना माहिती आहे की हे फ्युचर आहे. आयुष म्हात्रे ऑब्व्हियसली फ्युचर आहे, तर आयुष म्हात्रेला देण्यासाठी ते बिलकुल तयार नाहीत. राहिली गोष्ट शिवम दुबे आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस आणि अजून 10 करोड पण हे घेऊन घ्या आणि आम्हाला हार्दिक पांड्या द्या. मग आता याच्यामध्ये विषय हा आहे, शिवम दुबे आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस देऊन सीएसके वाले काय करतील? आता डेव्हाल्ड ब्रेव्हिस तर ऑब्व्हियसली मिडल ऑर्डर बॅटर आहे, शिवम दुबे त्यांच्या फिनिशर आहे. मग हार्दिक पांड्या एकटा ते काम करू शकेल? तर मला तर नाही वाटत आहे. बाकी अजून काय पुढे बघू. त्याच्यानंतर अजून दुसरी अशी अपडेट आहे दिल्लीमधून. तर हार्दिक पांड्या दिल्लीमध्ये ट्रेड होण्याच्या बी न्यूज येऊ राहिल्या. तर दिल्लीचा जो कॅप्टन आहे अक्षर पटेल आणि त्याच्यानंतर अजून एक जो बॅट्समन आहे पृथ्वी शॉ ओपनर, हे दोघं द्यायला तयार आहेत. आणि हार्दिक पांड्या पाहिजे. मुंबईला याचा फायदा होईल, अक्षर पटेल येऊन लागेल, पण पृथ्वी शॉ नेमकं करेल काय मुंबई इंडियन्स मध्ये येऊन? कारण मुंबई इंडियन्स मध्ये ऑलरेडी 3 ओपनर, त्याच्या क्विंटन डिकॉक आहे, रायन रिकल्टन आहे, रोहित शर्मा आहे. मिडल ऑर्डर मध्ये तर काही जागा संबंधच नाही. तिलक वर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, नमनदीर चांगली बॅटिंग करतो. मग नेमकं घेतील कोणाला? आता अक्षर पटेलला सोडून जर दिल्लीमधून जर बघायला गेलं तर एक आशुतोष शर्मा आहे. म्हणजे आपल्याला वाटतं, आपण एक मुंबईचे समर्थक आहेत म्हणून आपल्याला वाटतं की हार्दिक पांड्या जर आपला फिनिशर आहे तो जर जाईल तर मग आपल्याला आशुतोष शर्माला आणावं लागेल दिल्लीमधून, है ना. कारण आशुतोष शर्मा एकदम कडक फिनिशर आहे. त्याच्यानंतर आशुतोष शर्मा जरी नाही दिला, क्रिस्टन स्टब्स तो तरी भेटला पाहिजे. मग एक टायमाला आपण असा विचार करू शकतो समीर रिजवी बी येऊ शकतो. पण समीर रिजवीचं काही काम नाही बघायला गेलं तर. आशुतोष शर्मा आणि अक्षर पटेल डायरेक्ट रॉकेट डील राहील. रॉकेट मुंबईसाठी एकदम खतरनाक डील राहील. तसं बघायला गेलं तर आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे पण झकास आहे. पण अक्षर पटेल लेफ्ट आर्म स्पिनर आहे, मुंबईचं ग्राउंड आहे. लेफ्ट आर्म स्पिनरचे मुंबईच्या स्टेडियमवर आकडे 1 नंबर आहे, आपल्याला माहिती. तर अक्षर पटेल एक नंबर डील राहील ती. पण ह्या ज्या गोष्टी आहेत अजून काहीच कन्फर्म नाही. या सगळ्या हिंदुस्थान टाइम्स आणि वेगवेगळ्या थ्रू आपल्याला माहित पडत आहे, तसं आपण तुम्हाला शेअर करतोय. बाकी जे काही कन्फर्मेशन राहील ते तर मी तुम्हाला सांगतच राहील. आणि हा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक टाकली, जाऊन जॉईन होऊन जा. कारण या सगळ्या अपडेट तिथे येतच राहतात. तर आपलं टेलिग्राम जॉईन करून घ्या. आणि आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर जे तुमचे मुंबई इंडियन्सचे सीएसके वाले जे बी तुमचे मित्र असतील त्यांना सगळ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. हां.